Arun Vasu Gavandi, a skilled sculptor from Bandarwada Palye, is dedicated to crafting idols exclusively from natural clay. Preserving this age-old tradition, Gavandi has taken his art beyond borders, earning appreciation even across the seas for his eco-friendly and artistic creations. आम्ही स्टार्ट केलाय त्यांना जवळजवळ 6 वर्षाचा असताना गणपती करपाक सदाशिव पोके आमचे बाबा पोके प्रतिश नावाने असले ते मोर्जे त्यांच्याकडे हांव पयलीं शिक्षण केलें आणि त्यांचे ते गुरु म्हणजे असे होते की खरोखरच त्यांच्यानी ते सगळ्या एक चालना अशी दिताले की जे काय बरे कार्य करतात ते तुम्ही पुढेच जातले. त्याच्यामुळे आम्ही आज त्यांच्या आशीर्वादाने आम्ही पुढे आसा. असेच आमकां गुरु नाम म्हटल्यार 4-5 मेळ्ळे. त्यांचे हांव खूप धन्यवाद करता कित्याक आज जे आहा ते त्यांच्यानुसार आसा. आणि मेन मुद्दो म्हणजे माझी घरातले फॅमिली कुटुंब आसा ना ते ल्हानापासून मोठ्याने म्हाका खूप सहकार्य करून त्यांच्यामुळे मी अधिक पुढे पावलो आणि आजपर्यंत त्यांचो म्हाका सगळ्यांचो सपोर्ट आसा. तशेंच आमचे जे आमचे मावडची म्हण रेड्डीची ते आमचे सगळे जी.के. राणे म्हणून गुरु आसा तिची जो मुलगो आहा स्वप्नील राणे त्यांच्यानी सुद्धा वर्सा आमकां ते सहकार्य करतात. त्यांच्यामुळे आनीक आमी फुडें पावल्या. तर असे गुरु करून आमी आज इथपर्यंत पोहोचलो सर. आता तुमका घरचे कोण कोण मदत करता रंगवपाक किंवा मातयेचे काम करपाक? घरची आमची सगळी बायलापासून मुलापासून सगळी कामां करतात. भाव सगळ्यांचो सपोर्ट आसा आणि आज माझो विचार आसा मातीचे मूर्ती करपाचे. तरी टोटल कितले असता तुमचे मूर्ती चित्रशाळेत? आता आमच्याकडे मातीचे असो परिणाम झाला की प्लास्टर पॅरिसामुळे आमकां प्रॉब्लेम येयला. आता जाता तितले आम्ही करता. आता तुमच्याकडे पळयता आम्ही सार्वजनिक मूर्त्यो आसा. खंयचे सार्वजनिक मूर्त्यो? मेन आमच्या पेडण्या तालुक्यात म्हणतात ते पुलीस स्टेशन आसा न्ही आमच्या पेडण्या तालुक्याचे त्यांच्यानी ह्या वर्सा म्हाका त्यांच्यानी आतुरतेने मूर्ती करपाची तुम्ही म्हणून म्हाका एक चान्स दिला. आम्ही पळयता तुमची ही कला आसा पळय ही मूर्तीची कला किंवा वेगवेगळी कला तुम्ही म्हणजे फॉरेनान सुद्धा पावल्यात. थंय कोणाक गायडन्स बी केले अशें म्हणटले. कोणा मार्फत तुम्ही फॉरेनान पावलेले? आमचे गोवा आणि सेंट्रल गव्हर्नमेंट त्यांनी म्हाका भरपूर सेंट्रल गव्हर्नमेंट गोवा हँडीक्राफ्ट त्यांचं जो आमचे हे चालना आहा ना ते एकदम सुंदर आसा. आता परत आमचे चेअरमॅन सुद्धा प्रवीण आर्लेकर भाई त्यांनी आमकां इतली चालना दिला. गोव्यात की आज गोव्यात कलाकारांची खाण आसा त्या कलाकारांक प्रोत्साहन मेळूंक जाय. तेंच्यांनी माती मळण्यासाठी सुद्धा मशीन उपलब्ध केला आणि अशे लोकांक जर सगळे सुविधा मेळत तर आज गोव्यात आम्ही खूपशे पुढे वतले आणि त्यांचो सपोर्ट आसा त्या सेंट्रल आमच्या गव्हर्नमेंटाक धरून आम्ही करपाक जाय. नवीन समाज आता ह्या युवा आयले ह्या कलेन जाल्यार तुम्ही गायडन्स बी करतात त्यांना? अवश्य. आता आमचे काल 2-3 शाळे एक पंचक्रोशी हायस्कूल मुलं आयिल्ली कमळेश्वर हायस्कूल दर वर्षा ती विजीट दितात मुलां. म्हाका इतको आनंद दिसता की आज कलेचो काहीतरी माझो फायदो आसा. म्हणजे ती मुलां जर शाळेत आमच्या चित्रशाळेत येऊन जर ते आनंद लुटतात त्याच्या बरोबर मी पण आनंद लुटता. हे तुमचे गणपती खंय वयता सध्या माझे अखिल गोवा आसा. अखिल गोव्यात खंय अशें ना. आणि पहिले हांव अखिल गोवा वास्को म्हणून असे सगळे सार्वजनिक गणपती खूप दितालो. आता लोकांक मातीचे जड जाता म्हणून लोक थोडेशे ब्रेक झाले. सध्या मूर्त्यो वाडटात तुमच्याकडे काय कमी जाता प्लास्टर ऑफ पॅरिसचे असल्यामुळे? प्लास्टर पॅरिसामुळे गणपती वाढता. आता कशें जाला लोकांक जाय ल्हव गणपती प्रत्येक घर म्हणून आम्ही कितें चिंतला लोकांनी व्हरांनी प्लास्टरचे आमकां प्रॉब्लेम ना. आम्ही फक्त मातीचे काम करून लोकां पर्यंत पावयतले आणि म्हाका तेच जाय. आणि मुलांक सुद्धा हांव सांगला फाटल्यान तुम्ही सुद्धा मातीचे भायलो गणपती हाडून आमकां काम करपाचे ना. तुम्ही शिकल्यात खंय तुम्ही तुमचे काम करू शकता. तुमचा प्रॉब्लेम येवचो ना.